नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय पवित्र, शक्तिशाली आणि जीवन बदलणारा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान. हा मंत्र फक्त शब्द नाही, हा एक अनुभव आहे, एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील दुःख, अडचणी, भीती आणि नकारात्मकता दूर करू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तारक मंत्र म्हणजे काय आहे, अनुष्ठान कसे करावे, कोणते नियम पाळावे आणि त्याचे चमत्कारिक फायदे कोणते. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तारक मंत्र हा मंत्र अत्यंत साधा आहे, फक्त त्याची शक्ती अपार आहे. तारक म्हणजे जो तारतो, म्हणजेच संकटातून बाहेर काढतो. मित्रांनो, जीवनात अनेक वेळा आपल्याला वाटतं की सर्व काही संपलं आहे, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मन अस्वस्थ असतं, भीती वाटते. अशा वेळी हा मंत्र तुमचा आधार बनतो. हा मंत्र मन शांत करतो, आत्मविश्वास वाढवतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब बदलू शकतो. आता अनुष्ठान कसं करायचं? तर सकाळी लवकर उठायचं आणि देवासमोर जाऊन बसायचं आणि लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? तर नाही. मी आधीच सांगितलं, तुम्ही तारक मंत्र अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग अनुष्ठान कसं करायचं ते बघा. आपण 3 दिवसाचं तारक मंत्र अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने, म्हणजेच तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस तुमच्याकडून जसे शक्य होणार आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहे तितक्या संख्येने करा, पण शक्यतो 11, 21 या संख्येमध्येच करायचं आहे. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळवायचं असेल तर 11, 21, 51, 108 या वेळा तुम्हाला जसाही वेळ मिळेल त्यावेळेस करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण जे अनुष्ठानांची सुरुवात करणार आहोत तर ती तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. असं काही वाराचं महत्त्व असं नाहीये. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा ही अनुष्ठान करू शकता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसात तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. त्यासोबत लवकर उठल्यानंतर अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. अगदी सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीची देखील पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दाराला जो उंबरठा असणार आहे तर तो उंबरठा स्वच्छ करायचा आहे. घराचा उंबरठा स्वच्छ असला की घर अगदी स्वच्छ आणि प्रसन्न असतं. आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला तर त्याला हळदीचं लेपन केलं तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात शिरत नाही. त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात, मग आपल्याला संकल्प करणेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय तर संकल्पयुक्त सेवा करायच्या आहेत आणि त्या 3 दिवसामध्ये आपल्याला त्या पूर्ण देखील करायच्या आहेत. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करा. फोटो असेल तर तो पुसून घ्या आणि त्याला हिना अत्तर लावून घ्या आणि देवाजवळ शांतपणे बसायचं आहे. आपली पूर्ण देवपूजा संपून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जो तुम्ही लावता तो लावायचा आहे. धूप दीप लावायचं आहे. त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षदा, हळदी कुंकू, एक फूल टाकायचं आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव, त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधींतून मुक्त होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या ज्या काही समस्या आहेत, काही वादविवाद आहेत, काही भांडणं आहेत, तुमची जी समस्या असेल त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्र अनुष्ठान करणार आहे असा संकल्प करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर परत आपल्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आणि ते तामणामध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर हात स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हात जोडायचा आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे की महाराज, माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवशी अनुष्ठान करत आहे असं सांगायचं आहे आणि हात जोडायचे आहे.
त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहेत त्या वेळेलाच तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात तर 3 दिवस हे सकाळीच करा. तुम्ही जर हे 3 दिवस संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लागण्याच्या वेळेस करणार असेल तर 3 दिवस तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे. तुम्हाला जसं शक्य असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. आता आपल्या धावपळीच्या युगामध्ये अनेक जण वर्किंग आहेत. ते वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला जर वेळ भेटत नसेल तर तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तेव्हा त्या वेळेत तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. ते 21 वेळा, 51 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला जेही शक्य असेल, शक्यतो 21 वेळेस तुम्हाला तारक मंत्र हा तो म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरुवात करायची का? तर बघा, आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास देखील घ्यायचा आहे. खाली एक स्टीलची किंवा पितळेची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे, पण प्लॅस्टिकचा कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीची उदी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. ती उदी पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही, कारण आत्ताच्या अगरबत्ती आहेत त्या केमिकल असतात. त्या केमिकलमुळे आपल्याला कसलीही ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर वाचत असताना मध्यंतरी अगरबत्ती संपली तर ती अगरबत्ती आपण पुन्हा लावू शकतो, पण त्याची जी उदी आहे ती प्लेटमध्ये पडेल याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्यावर आपला जो ग्लास आहे पाणी भरलेला तो ठेवायचा आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो त्या पाण्याने भरलेल्या ग्लासवर ठेवायचा आहे. आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. हे स्वामी समर्थ महाराज, मी माझे अनुष्ठान सुरू करत आहे. हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसाचे पूर्ण करून घ्या असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला तारक मंत्र येत असेल तर अतिशय उत्तम, नसेल येत तर गुगलवर PDF भेटते, तिथून पण तुम्ही वाचू शकता. जर वाचता देखील येत नसेल, काही समस्या येत असतील तर तुम्ही अगदी YouTubeवर लावू शकता आणि श्रवण देखील करू शकता. बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक समस्या आहेत. समस्या म्हणजे एक नाही, मनुष्य म्हटल्यावरती खूप समस्या येतात, असंख्य समस्या येतात. मग ते सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी अशी महाराजांची अति उच्च कोटीची सेवा केली तर निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यानंतर आता घरामध्ये आपले जे तीर्थ तयार केलेलं आहे, 21 वेळा आपण तारक मंत्र अनुष्ठान केलं. आता हे जे तीर्थ आहे ते आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता बघा, प्रत्येक व्यक्ती तीर्थ घेईलच असं नाही. त्यावेळेस तुम्हाला काहीतरी युक्ती करायची आहे आणि ते तीर्थ जे आहे ते जी व्यक्ती घेणार नाही त्याला ते प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं मी आधी सांगितले की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं? तर बघा, आपण 3 दिवसीय तारक मंत्र अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एका जागेवर बसून आपल्याला 3 दिवसीय अनुष्ठान करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला पुढे कंटिन्यू 2 दिवस बसायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे तारक मंत्र आहे त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का? तर हो, नियम कोणते आहेत ते देखील आता आपण जाणून घेऊया. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहोत तेव्हा चुकूनही ग्लास हलू देऊ नका, मध्ये कोणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. त्यामुळे मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कुणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला रिटर्न कॉलही करू शकतो. त्यामुळे चुकूनही कोणाचा फोन उचलू नका. आणि जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्याने म्हणू नका. तुम्हाला स्वतःला आवाज ऐकू येईल एवढ्या आवाजात तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. असं जर आपण म्हटलं तर आपलं जे लक्ष आहे ते दुसरीकडे जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबतच इतर धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे परान्न घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार देखील करायचा नाही. बघा, जर घरात कुणी ऐकत नाहीत, सासू सासऱ्यांना मुलांना मांसाहार लागतो तर तुम्ही त्यांना करून देऊ शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला मात्र मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. याची विशेष काळजी घ्यायची आहे. जर ही सेवा पुरुष करत असाल तर तुम्हाला मद्यपान करणं देखील चालणार नाही. याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. आणि 3 दिवसामध्ये दाढी कटिंग सुद्धा करायची नाही, याची देखील आपल्याला
काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का? तर प्रवास तुम्ही करू शकता. आता बाहेर गावी आहोत तर खाण्याच्या अडचणी आहेत, तर तुम्ही तिथे पैसे देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. पण कोणतीही वस्तू खरेदी करून तुम्ही खाऊ शकता. फक्त कुणाच्या घरचं किंवा अगदी मोफत भेटलेलं किंवा मोफत असलेलं कोणाच्या घरचं अन्न हे खाणं योग्य नाही. या 3 दिवसामध्ये तुम्हाला ही विशेष काळजी घ्यायची आहे. आता यासोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला जो बेड आहे त्यावर सुद्धा झोपायचं नाही. तुम्ही अगदी चटई वगैरे घेऊन झोपू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करून देणार नाही, किंवा स्वतःचं मन आहे की नको हे केल्याने असं होईल तसं होईल का, पण तुम्हाला तुमच्या मतावर ठाम राहायचं आहे आणि तुम्हाला तुमची ही जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे. आता यात किती अडचणी आल्या तरी तुम्हाला ही 3 दिवसाचं अनुष्ठान आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि खरंच सांगते महिलांनो, तुमच्या अनेक समस्या ह्या दूर होणार आहेत. 3 दिवसाचं अनुष्ठान काही मोठं नाही, अगदी मनोभावी आणि श्रद्धेने तुम्हालाही करायचं आहे. त्यासोबत तुम्ही जी समाप्ती आहे ती तुम्हाला 3ऱ्या दिवशी देखील तुम्ही करू शकता. मग शक्य असेल तर तुम्ही एखादा ब्राह्मण तुम्ही जेवायला घालू शकता. शक्य नसेल तर तुम्ही गरजूंना अन्नदान देखील करू शकता. किंवा शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल, मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही काही अन्नदान करू शकता. असं काही नाही की तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान केले आहे तर ते पूर्ण गावाला सांगायचं आहे का की मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, असं नाही. आपण जी सेवा करतो ती सेवा फक्त महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. याला त्याला सेवा सांगत बसायचे नाही. कुणाच्या अडचणी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आहे ते असं अनुष्ठान कर, पण मी केलं असं कुणालाही सांगू नका. अशी सेवा केलेले कधीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. हे अगदी पाण्यासारखं असतं. आपण हातात पाणी घेतलं की कसं पाणी निघून जाते, तसंच आपण कुणाला सांगितलेली सेवा ही अशी सेवा केली, मी तशी सेवा केली, मी अशी सेवा केली, हे आपल्या हातातून पाण्यासारखं निघून जात असतं. त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त सजेस्ट करू शकता, अगदी सांगू शकता की अशी सेवा आहे, तू अशी सेवा करू शकते, पण मी सेवा केली, मला फरक पडला, ठीक आहे फरक पडला हे सांगू शकता, पण मी केली असं कधीही सांगू नका. आता तारक मंत्राचे काही फायदे आहेत का? तर हो, तारक मंत्राने आपल्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती देखील नष्ट होते आणि यासोबतच महाराज आपल्या सोबत आहेत त्या शक्तीची आपल्याला जाणीव होत असते. आपल्या जीवनात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, पण आपण जर हळूहळू तारक मंत्र आहे हा 21 वेळा किंवा 3 दिवस अनुष्ठान केले तर आपल्या या मंत्राच्या वाचनाने आपली जी कार्य आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतात आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतात. तर मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तुमच्यावर स्वामींची कृपा सुरू झाली आहे. आता लगेच कमेंटमध्ये लिहा की श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, एक ओम श्री स्वामी समर्थ तुमचं जीवन बदलू शकतं. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.